राम मंदिराच्या निर्माणासाठी जोरदारपणे तयारी सुरू झाली आहे। खास गुलाबी रंगाच्या दगडाचा वापर राम मंदिर उभारणीसाठी केला जाणार आहे। कसा असणार आहे हा गुलाबी दगड, पाहूयात एक रिपोर्ट। राम मंदिराच्या निर्माणासाठी गुलाबी दगड। गुलाबी दगडाच्या उत्खननासाठी परवानगी घेणार राजस्थान सरकार। 1.1 लाख क्युबिक फुटांच्या गुलाबी दगडाचा पुरवठा। अयोध्येत साकारणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर निर्माणासाठी गुलाबी रंगाच्या विशेष बलुई दगडांचा वापर करण्यात येणार आहे। या दगडाच्या उत्खननासाठी राजस्थान सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे। राम मंदिराच्या उभारणीत या गुलाबी दगडाला विशेष स्थान आहे। एकोणीसशे 1989 नंतर आजपर्यंत 1.1 लाख क्युबिक फुटांपेक्षा अधिक गुलाबी बलुई दगड अयोध्येत मागवला गेलाय। राम मंदिर निर्माणासाठी 3.5 ते 4 लाख क्युबिक फूट गुलाबी दगडाची गरज भासणार आहे। 2016 नंतर गुलाबी बलुई दगडांच्या उत्खननावर बंदी आणण्यात आली। या गुलाबी दगडांसाठी उत्खननाची परवानगी केंद्र सरकारकडून राजस्थान सरकारने मागितली आहे। अयोध्येत साकारणारं प्रभू श्रीरामाचं मंदिर कोट्यवधी भाविकांसाठी श्रद्धास्थान असणार आहे। त्यामुळे त्याच्या निर्माणात कोणतीही कसर राहू नये हाच प्रयत्न असेल। गुलाबी बलुई दगडांनी साकारलेलं भव्य राम मंदिर, याची देही याची डोळा पाहणं हा मन प्रसन्न करणारा अनुभव असेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।